नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 22वे, सांच कव अंग. आज आपण दोहे घेणार आहोत 4 ते 6. आपला भाग चाललाय 165वा. प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात. काय थी कागद काढिया तब लेखे वार न पार, जब लगी सांस शरीर में तब लग राम संभार. काय थी कागद काढिया तब लेखे वार न पार, जब लगी सांस शरीर में तब लग राम संभार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मृत्यूनंतर परमात्म्याच्या दरबारात जेव्हा चित्रगुप्त तुझ्या कर्माचा हिशोब पाहिल, तेव्हा तुझ्या कुकर्मामधून तुझी सुटका होणार नाही. म्हणून हे जीवा, जोपर्यंत तुझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत खऱ्या दिलाने रामनामाचं अवश्य स्मरण कर, ज्यामुळे पाप नाहीस होईल. परमात्म्याच्या दरबारात त्याचा चित्रगुप्त हा लिपिक आहे असं मानलेलं आहे. तो प्रत्येक जीवांच्या कर्माचा लेखाजोखा ठेवतच असतो. मृत्यूनंतर तो जीवाच्या कर्मांचा पाढाही वाचतो आणि त्याप्रमाणे त्याला शिक्षाही होत असते. कबीर सांगतात की ज्यावेळी तुझ्या कर्मांचा चित्रगुप्त हिशोब पाहिल, त्यावेळी तुझ्या हातून जर कुकर्म घडली असतील तर तुला नक्कीच शिक्षा होईल. ही पुढील गोष्ट लक्षात घेऊन तू आत्ताच जीवात जीव आहे तोपर्यंत रामाचं नाव घे, कारण रामनाम हे सर्व पातकातून सोडवणारच आहे. रामनामामुळे केलेलं पातक कसं नाहीसं होतं, यावर एक संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ आपण बघूयात. राम शब्दातील रा या अक्षराच्या उच्चारामुळे मुखातून केलेलं पातक निघून जातं. पुन्हा पापाने प्रवेश करू नये म्हणून म अक्षर जणू दाराप्रमाणे आहे. राम शब्द उच्चारताना रा म्हणताना तोंड उघडलं जातं आणि म अक्षर उच्चारताना तोंड मिटलं जातं. त्यामुळे एकदा बाहेर गेलेलं पातक पुन्हा शरीरात प्रवेश करत नाही. एकूणच रामनाम हे सगळी पाप नाहीशी करणारं आहे. नामे पाषाण तारिले, नामे पापी उद्धरले, अशा शब्दात या रामनामाचा महिमा सगळ्या संतांनी गायलेला आहे. कबीरांनी मनुष्याला रामनाम घेण्यास प्रवृत्त केलेलं आहे आणि ते अजूनही प्रवृत्त करत आहेत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. रामाचे तू स्मरण करी रे, असे जीवामध्ये जीव, पर्वत पापांचे जळती, यमदंडाचे नाघावा. रामाचे तू स्मरण करी रे, असे जीवामध्ये जीव, पर्वत पापांचे जळती, यमदंडाचे नाघावा. पुढचा दोहा ऐकूयात 5वा. यहु सब झूठी बंदगी, बरिया पंच निवाज, साचे मारे झूठी पढ़ी, काजी करे अकाल. यहु सब झूठी बंदगी, बरिया पंच निवाज, साचे मारे झूठी पढ़ी, काजी करे अकाल. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात.
बंदगी, बंदगी म्हणजे पूजा अर्चा. पंचवर्य म्हणजे 5 वेळा. निवाज, नमाज. अकाज, हानी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की हे काजी, ही 5 वेळा नमाज पडून परमात्म्याची प्रार्थना करणं सगळं काही व्यर्थ आहे. कारण तू सत्य गोष्ट लक्षात न घेता पोकळ प्रार्थनेलाच महत्त्व देतोस. कबीरांनी जशी पढीक पंडितांवर टीका केलेली आहे तसंच काजी, मुल्ला या लोकांवरही टीका केली आहे. त्यांना त्यांचे दोषही दाखवलेले आहेत. काजी सांगत असतो की ला इलाह इल्लल्लाह म्हणजे खुदा एक आहे, वही सर्वभूत मात्र में निवास करता है. परमेश्वर एकच असून तोच सर्व प्राणी मात्रात निवास करतो असं तोंडाने सांगत असतोच आणि जीवाची हत्याही करत असतो. मग त्याचं कुराण वाचणं व्यर्थच नाहीये का हो? त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या कृतीत अंतर आहे. आता आपण त्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. 5 वेळा नमाज पढणे असे व्यर्थ देखावा, सत्य डावलून आणिक स्वतः मारीत असे जीवा. 5 वेळा नमाज पढणे असे व्यर्थ देखावा, सत्य डावलून आणिक स्वतः मारीत असे जीवा. 6वा दोहा ऐकूयात. कबीर काजी स्वाद बसी, ब्रह्म हुते तब धोई, चढ़ी मसीती एक कहे, दरे क्यों साचा होए. कबीर काजी स्वाद बसी, ब्रह्म हुते तब धोई, चढ़ी मसीती एक कहे, दरे क्यों साचा होए. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. हतई, हतई म्हणजे ठार मारतो. मसीती, मसीती म्हणजे मशीद. दरी म्हणजे दरबार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की काजीचे ढोंग तरी पहा. रसनेला स्वाद वश होऊन तो जीवाची हत्या करतो. तेव्हा ब्रह्म 2 प्रकारचं होतं आणि मशिदीवर चढून एक आहे असं म्हणतो. मग ईश्वराच्या दरबारात त्याचं खरेपण कसं टिकेल? इकडे सर्व प्राणी मात्र एकच आहे असं म्हणायचं आणि मग हत्या करताना मात्र त्याला हे एकत्व जाणवत नाही. म्हणजेच ब्रह्म आणि जीव 2 वेगवेगळे आहेत असं तो मानतो. त्याच्या कथनी आणि करणीत भेद आहे. मग ईश्वराच्या दरबारात तो आपला हिशोब कसा बरं चुकता करणार? आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात. जिभेच्या या स्वादासाठी करी हत्या जीवाची, खुदा एक हे सांगे लोक, कृती पहा काजीची. जिभेच्या या स्वादासाठी करी हत्या जीवाची, खुदा एक हे सांगे लोक, कृती पहा काजीची.